हॅलो. हाँ मानसी बोलतीये. हाँ बोल मनू. मी ताईच्या घरी आले होते. का ग? काय झालं? काही नाही, काकीनी ताईसाठी आळूच्या वड्या दिलाय, त्या घेऊन येते. असं होय. बरं बरं ये, सावकाश ये. बाकी घरी सगळं ठीक आहे ना? मैत्रीण आली आहे तिची. चालली आहेत कसली तरी खलबत दार लावून. मी आलेच. हो. काय झालं? तिच्या ताईला भेटायला घरी आली. लेट्स कीप आवर फिंगर्स क्रॉस. लेट्स होप फॉर द बेस्ट. तू टेन्शन नको घेऊस. तू मला अजून टेन्शन का देतेयस? तुझं थोबाड उचकटणं कधी बंद करणार आहेस तू? आय एम सॉरी ना. सॉरी रिचा, सॉरी म्हणणं फार सोपं असतं, पण ते सॉरी निस्तरायला किती वर्ष लागतात माहितीये? सॉरी म्हण. इट्स ओके ना. इट्स नॉट ओके. इट्स नॉट ओके. आणि तू जे वागलीस ते म्हणजे मी तरी चुकून बोलले, तू तर तशी वागलीयस. मला तुझ्याकडून सुद्धा पुन्हा ते ऐकायचं नाहीये. कूल डाऊन मोनिका. कूल डाऊन? खूप सोपं आहे हे बोलणं रिचा. तू माझ्या जागी असतीस ना, म्हणजे कळलं असतं काय अवस्था होते ती. तुझ्यामुळे आज मी विक्रांतसमोर तोंड घशी पडले. जो माणूस कोणाच्याही विरोधात काही बोलत नाही त्याने मला डिवोर्सची नोटीस पाठवली, फक्त तुझ्या चुकीमुळे. यू गेट दॅट? आणि माझी बहीण, माझी सख्खी बहीण आज माझ्या बरोबर नाहीये, तरी मी लढतीये. हे बाळ बरोबर घेऊन, जे बाळ मानसीचं नाव घेतल्यावर मला लाथा मारतं, ते सहन करत मी लढतीये. आणि या सगळ्याचा विचार न करता तू माझ्याच आजी आजोबांसमोर माझी होती नव्हती तेवढी सगळी अब्रू काढायला निघाली होतीस रिचा. मोनिका, रिचा, सगळं मॅनेज करत होते मी. एकही पाऊल चुकीचं पडू नये ह्याच्यासाठी काय काय केलंय मी ह्याची कल्पना नाहीये तुला. मग माझं एक ऐकशील? तुला जर या सगळ्यामधून सेफली बाहेर पडायचं असेल ना, तर सरळ सोटपणे म्युच्युअली डिवोर्स घे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते.
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.